नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या इंग्रजी विषयातील एक घटक बघणार आहोत ज्याचं नाव आहे माय डे। माय म्हणजे माझा आणि डे म्हणजे काय, दिवस। बघा, लिसन, रिपीट अँड डू। मी म्हणतो तसं म्हणजे ऐका, रिपीट करा आणि तसंच करायचं उद्यापासून, चालेल? बघा, आय वेक अप अर्ली म्हणा। आय वेक अप अर्ली म्हणजे मी लवकर उठतो। पुढं त्यानंतर काय करता तुम्ही, बघा, आय ब्रश माय टीथ म्हणा। आय ब्रश माय टीथ म्हणजे मी माझे दात घासतो। त्यानंतर आय टेक अ बाथ। आय टेक म्हणजे मी घेतो, काय घेतो, बाथ म्हणजे आंघोळ, मी आंघोळ करतो। त्यानंतर काय करतो, बघा, आय हॅव अ ब्रेकफास्ट म्हणजे मी नाश्ता करतो। त्यानंतर आय वियर माय स्कूल युनिफॉर्म म्हणा। आय वियर माय स्कूल युनिफॉर्म मी माझा शाळेचा युनिफॉर्म घालतो। त्यानंतर आय पॅक माय स्कूल बॅग म्हणा। आय पॅक माय स्कूल बॅग मी माझी शाळेची बॅग भरतो, पॅक म्हणजे भरणे। नंतर आय गो टू स्कूल म्हणा। आय गो टू स्कूल मी शाळेला जातो। नंतर आय प्ले विथ माय फ्रेंड्स। आय प्ले म्हणजे मी खेळतो म्हणा। आय प्ले विथ माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसोबत खेळतो, फ्रेंड्स म्हणजे मित्र। नंतर काय करतो मी, बघा, आय डू माय होमवर्क नंतर घरी आल्यावर मी माझा गृहपाठ करतो म्हणा। आय डू माय होमवर्क आणि त्यानंतर शेवटी काय करता, आय गो टू बेड मी झोपायला जातो म्हणा। आय गो टू बेड आलं। आता आपण याचा स्वाध्याय सोडूत। बघा, शिक्षक काय प्रश्न विचारतात, टीचर व्हेन डू यू प्ले म्हणजे तुम्ही केव्हा खेळता, बरोबर आहे? स्टुडंट म्हणतो आय प्ले इन द मॉर्निंग। मॉर्निंग सकाळी खेळत असलेत काय म्हणायचं, मॉर्निंग। दुपारी आफ्टरनून म्हणजे दुपार म्हणा। आय प्ले इन द आफ्टरनून मी दुपारी खेळतो। आणि जर तुम्ही संध्याकाळी खेळत असाल तर काय म्हणायचं, आय प्ले इन द इव्हिनिंग मी संध्याकाळी खेळतो। आलं लक्षात? आता असाच एक प्रश्न घटकाच्या मध्यभागी आहे, बघा। हा प्रश्न या सर्वांना लागू होतो। आता आपण हा प्रश्न घेऊत आणि सर्वांचा एकदा परत सराव करूत। बघा, व्हेन व्हेन म्हणजे केव्हा, डू यू म्हणजे तू, वेक अप म्हणजे उठतोस। तर उत्तर काय आहे, इन द मॉर्निंग मी कधी उठतो, सकाळी उठतो। पुढचा प्रश्न आता आपल्याला उत्तर द्यायचं आहे ब्रशचं। बघा, व्हेन डू यू वेकअपच्या ऐवजी घ्या, व्हेन डू यू ब्रश युअर टीथ कधी, इन द मॉर्निंग सकाळीच ब्रश करतो आपण। परत व्हेन डू यू टेक अ बाथ तू आंघोळ कधी करतो, इन द मॉर्निंग सकाळी करतो। आलं लक्षात? अशा पद्धतीने हा घटक दोनदा तीनदा ऐका आणि तुमच्या मित्रांसोबत याचा सराव करा। थँक्यू।